रूम मध्ये मुलगा झोपतो त्या रूम मध्ये शांत बसले होते. मी त्यांना म्हटलं चहा घेशील का. आणि त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही माथेरानला गेलो होतो आणि माझ्या एका फ्रेंडनी मला नाईस डीपी किंवा असं पाठवलेलं, स्कूल फ्रेंड. तर त्यांना त्या गोष्टीचा राग होता. आणि आणि असे आधी पण बरेचदा असं झालंय की काही क्षुल्लक कारणावरून त्याने मला मारहाण केली. यावेळेस पण त्याने मला किचन मध्ये येऊन ते खलबत्ता जो असतो तो त्याच्याने लोखंडी ह्याच्याने मारहाण करायला मला ढकललं, गळा दाबला आणि त्या खलबत्त्याने डोक्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली. मी जोरजोरात ओरडायला लागली तेव्हा मुलं जागे होऊन आले आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तरी तो कंटिन्युअस मारत होता आणि माझ्या डोक्यातून रक्त निघायला लागलं आणि पूर्ण गाऊन त्याचं टी शर्ट सगळं काही रक्ताने माखलं. तेव्हा त्याला तो भाणीवर आला आणि त्याने स्टॉप केलं आणि मग नंतर स्वतःच त्याने मुलगी मला डॉक्टर भोगावकरकडे घेऊन आले. त्यांनी मला स्टिचेस पडले, 4 स्टिचेस. आणि सिटी स्कॅन केला आमच्या स्कॅन सेंटरला. त्यामध्ये मोठा हिमॅटोमा निघाला आहे, पण इंटरनल इंजुरी ब्रेनला झालेली सध्या. तुमची आता मागणी काय आहे? मागणी म्हणजे त्याला कायदेशीर त्या त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याला अटक करण्यात यावी. कारण मी हे बऱ्याचदा सहन केले, 2 NC पण केले आहेत, पण कधीच मी परत नॉर्मल मुलांसाठी आपण फॅमिली परत एकत्र राहून एकत्र राहतोय आम्ही, ऍडजस्ट करते मी, कॉम्प्रोमाइज. पण ह्या वेळेस ते इतकं जास्त होतं की कदाचित माझा जीव पण गेला असता जर मुलं सकाळी उठले नसते आणि मला वाचवलं नसतं तर.